प्रत्येक विद्यार्थ्यांचं या स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आपण या चॅनलवर BBA BCom त्यासोबतच MCom आणि MBA जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण कव्हर करणार आहोत। आपले मीडियम हे इंग्लिश मीडियमच राहणार आहेत, पण तरीही आपण मराठीमधून समजून घेण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक सब्जेक्ट, कारण प्रत्येक जे सब्जेक्ट आहे त्यासोबत प्रत्येक जे ज्ञान आहे ते चांगल्या तऱ्हेने समजलं तर आपण इंग्लिशमध्ये सुद्धा लिहू शकतो आणि म्हणूनच मराठीमधून समजण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून हे ज्ञान जे BBA आणि BCom विद्यार्थी आहेत त्यांना MBA करताना किंवा उच्च शिक्षण घेताना प्रॉब्लेम यायला नको। तर टाइप्स ऑफ अकाउंट पाहतो, त्याआधी अकाउंटची मीनिंग डेफिनेशनची ही एक व्हिडिओ आहे, ते तुम्ही बघून घ्याल। तर टाइप्स ऑफ अकाउंटमध्ये ते 3 प्रकारचे टाइप सांगितले, जसं पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट। आता हेच अकाउंटचे टाइप आपल्या MCom MBA कुठेही केलं तरी हेच आपल्याला अभ्यासाला मिळतं, त्यामुळे हा एक बेस आहे, हा आताच पक्का असेल तर खूप चांगलं होईल। तर पर्सनल अकाउंटमध्ये फक्त एक पर्सनल येत नाही, म्हणजे अबोक व्यक्तीचंच, तर त्यापैकी रिप्रेझेंटेटिव्ह अकाउंट असू शकते, म्हणजे जसं बँक जरी असेल तरी आपण त्याला एक व्यक्ती म्हणतो, कंपनी जरी असेल, फर्म जरी असेल तरी त्याला आपण एक पर्सनली एक व्यक्ती म्हणतो आणि त्या बँकेनेच व्यवहार केला असं आपण समजतो। तर म्हणून पर्सनल अकाउंटमध्ये फक्त एका व्यक्तीचं नाव येत नाही। तर पर्सनल अकाउंट बघू की ॲज द नेम सजेस्टेड, ज्याप्रमाणे आपल्याला नाव इथे सजेस्ट केलेलं आहे, पर्सनल अकाउंट आर दोज वन्स दॅट आर रिलेटेड विथ द इंडिव्हिज्युअल। तर ते एका वैयक्तिक घटकाला सुद्धा किंवा वैयक्तिक व्यक्तीला सुद्धा आपण म्हणू शकतो पर्सनल अकाउंट। त्यासोबतच ABC अशी कंपनी असेल त्याला सुद्धा पर्सनल अकाउंट म्हणतो, फर्म असेल एखादा तर फर्मला सुद्धा आपण पर्सनल अकाउंट म्हणतो, ग्रुप ऑफ असोसिएशन असेल त्याला सुद्धा पर्सनल अकाउंटचाच नियम लावायचे आहे, कारण आपल्याला माहिती आहे आपण एंट्री करतो, लेजर अकाउंट करतो, त्यानंतर फायनल अकाउंट पर्यंत आपलं हे सगळं गणित जाते आणि पर्सनल अकाउंटच त्यापासून सुरुवात होते, हे आपण समजून घ्यायला पाहिजे। तर इंडिव्हिज्युअल, कंपनी असो, फर्म असो किंवा ग्रुप ऑफ असोसिएशन असो, सगळ्यांना पर्सनल अकाउंटचा नियम लागतो, ते एखादी व्यक्ती म्हणूनच आपण त्याला ट्रीट केलं पाहिजे। दीज पर्सन्स कुड इन्क्लूड द नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन किंवा रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन, ह्या सगळ्या प्रकारचे घटक या पर्सनल अकाउंटमध्येच येणार। टाइप्स ऑफ अकाउंट जर बघितलं तर नॅचरल पर्सन मध्ये काय येते, दीज अकाउंट्स रिलेटेड टू द नॅचरल पर्सन, जसं इथे उदाहरण सांगितलेलं आहे की वीर्स अकाउंट, अयान्स अकाउंट्स आणि करेन्स अकाउंट, हे सगळं काय पर्सनल अकाउंट। आर्टिफिशियल अकाउंट कशा पद्धतीचे असते किंवा कुठल्या नावाच्या प्रकारचे असते आपण बघू। दीज अकाउंट्स रिलेटेड टू द कंपनीज अँड इन्स्टिट्यूशन्स सच ॲज अ कपूर्स प्रायव्हेट लिमिटेड अकाउंट। तर हे प्रायव्हेट लिमिटेड अकाउंट म्हटलेलं आहे, पर्सनली जे काही पैसे असेल त्याच्या नावानेच ट्रान्सफर होणार। बुकर्स क्लब अकाउंट, दज कंपनीज अँड इन्स्टिट्यूशन्स आर द इनिशियस अँड द एक्झिट इन द आय ऑफ द लॉ, हे एक पर्सनल आहे म्हणून कायद्यानुसार त्याच्याकडे पाहिलं जाते। रिप्रेझेंटेटिव्ह अकाउंटमध्ये अकाउंट दॅट आर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ सम पर्सन आर कॉल्ड ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह अकाउंट। दिस इन्क्लूड द आउटस्टँडिंग इंटरेस्ट। आता हे खूप असं वेगळं टॉपिक आहे बघा, कुठला आउटस्टँडिंग इंटरेस्ट असेल म्हणजे इंटरेस्ट अकाउंट असेल, त्यानंतर आउटस्टँडिंग वेजेस असेल किंवा प्रीपेड एक्सपेन्सेस असेल। आपल्याला माहिती आहे प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजेच आपण पहिलेच पैसे देऊन टाकतो किंवा मराठीमध्ये त्याला आगाऊ पैसे दिले असेही म्हणतात। हे झालं रिप्रेझेंटेटिव्ह अकाउंटला सुद्धा आपलं पर्सनल अकाउंटचाच नियम जो आहे तो आपण लावतो। त्याच्यानंतर याचा जो गोल्डन रूल बघितला, पर्सनल अकाउंटचा जो रूल आहे तो आहे की डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर, म्हणजे जे काही पैसे डेबिट द रिसिव्हर, जो पैसे घेणारा आहे त्याला डेबिट करायचं आणि जो देणारा आहे क्रेडिटर आहे त्याला, जे देणारा आहे गिव्हर आहे त्याला आपण क्रेडिट करतो। म्हणजे डेबिट द रिसिव्हर, ज्याला पैसे मिळत आहे त्याला आपण डेबिट करू, अँड क्रेडिट द गिव्हर, जो देत आहे त्या क्रेडिटरला आपण क्रेडिट करू। म्हणजे डबल एकदा सांगते की डेबिट द रिसिव्हर म्हणजे जो रिसिव्ह करत आहे त्याला डेबिट करा, अँड क्रेडिट द गिव्हर, जो देत आहे त्याला आपण क्रेडिट करतो। रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट अशा दोन पद्धतीचे आपण यानंतर आपण पाहणार आहोत रिअल अकाउंट। रिअल अकाउंट म्हणजे असेट अकाउंट, त्यामध्ये संपत्तीचं खातं येतं आणि ह्या रिअल अकाउंट आर दोज वन्स दॅट आर रिलेटेड टू द प्रॉपर्टीज। इथे सांगितलं आपल्याला की प्रॉपर्टी जरी असली, असेट जरी असेल, प्रोसेशन जरी असलं, दिस प्रॉपर्टीज कॅन बी बोथ द फिजिकल एक्झिस्टन्स ॲज वेल ॲज अ फिजिकल इन नेचर। तर ते एक प्रकारचं हे टेंजिबल असू शकते किंवा इनटेंजिबल असू शकते, म्हणजे आपण त्याला टच करू शकतो किंवा नाही करू शकत। रिअल अकाउंट कॅन बी 2 टाइप्स, जसं टेंजिबल आणि इनटेंजिबल। टेंजिबल म्हणजे काय की जसं मशिनरी असेल, व्हेहिकल्स असेल, बिल्डिंग असेल, तर ते आपण डोळ्यांनी बघू शकतो, आपण त्याला टच पण करू शकतो, हे झालं टेंजिबल रिअल अकाउंट। पण दुसरं आहे इनटेंजिबल अकाउंट, ज्याला आपण टच करू शकत नाही आणि बघू शकत नाही, त्या पद्धतीचे सुद्धा आपल्याला असेट असते। आणि ते कोणते असेट आपण बघू तर ट्रेडमार्क्स, पेटंट आणि गुडविल आणि कॉपीराइट। कॉपीराइट म्हणजे असा घटक आहे की जे आपण आपल्या मर्यादित ठेवतो की हे आमची मालमत्ता म्हणून, आपली असेट म्हणून, आणि त्याला आपण कुणालाही कॉपी करू देऊ शकत नाही। जसं एखादं बुक असेल आपण लिहिलेलं, आपण त्याला कोणीही कॉपी करू शकत नाही। आपण एक संशोधन केलेलं एखादी मशीन असेल त्याला सुद्धा आपण कॉपी करू देत नाही, तर कायद्यानुसार आपल्याला संरक्षण मिळतं। गुडविल पण आहे, जसं पार्ले बिस्किट आहे, पार्ले बिस्किटची कॉपी कोणीही करू शकत नाही, जसं पार्ले बिस्किटचं नाव वगैरे यूज करून, हे त्यांची जसं
त्यांची एक मालमत्ता आहे. पण इथे जर गुडविल म्हटलं तर गुडविल म्हणजे ख्याती होते आणि ख्याती म्हणजे त्यांचं नाव असं लौकिक झालेलं आहे ते. पेटंट पण त्याच पद्धतीचं आहे जसं कॉपीराईट आणि ट्रेडमार्क्स. तर गोल्डन रूल्स रिलेटेड टू द पर्सनल अकाउंट. तर इथे ट्रेडमार्क्स दिलेला आहे की जसं आपण ट्रेडमार्क्स आपल्या कंपनीचा एखादा पर्सनल अकाउंट नाही, तर इथे रिअल अकाउंट आहे. ते रिअल अकाउंटचा जो रूल आहे डेबिट वॉट्स कम्स इन अँड क्रेडिट वॉट्स गोज आउट. तर डेबिट वॉट्स कम्स इन आपल्या बिझनेसमध्ये जे काही येत असेल असेट त्याला आपण डेबिट करणार आणि आपल्या बिझनेसमधून जे कोणती असेट जात असेल त्याला आपण क्रेडिट करणार. नॉमिनल अकाउंटची जर आपण इथे अभ्यास केला तर नॉमिनल अकाउंट रिलेटेड टू द इन्कम, एक्सपेन्सेस अँड लॉस अँड गेन. इथे नॉमिनल अकाउंटचा जर आपण नियम घेतला तर जे कोणता इन्कम आहे म्हणजे येणारं उत्पन्न, एक्सपेन्सेस असेल, खर्च असेल किंवा कुठल्याही प्रकारचं नुकसान असेल, दिस इन्क्लूड द वेजेस अकाउंट, सॅलरी अकाउंट आणि रेंट अकाउंट. हे पण काय आहे, नॉमिनल अकाउंटच आहे. आणि जर नॉमिनल अकाउंटचा आपण रूल्स घेतलं तर डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सगळ्यात पहिले इथं खर्च जो आहे तो आपण डेबिट करायचा आणि आपला जो इन्कम्स आणि गेन्स असेल तर ते आपण क्रेडिट करू. इथं आपण डबल एंट्री सिस्टीम पाहणार आहोत. म्हणजे काय होते, डबल एंट्री सिस्टीम इज अ बेस्ड ऑन द ड्युअल एक्सेप्ट प्रिन्सिपल. म्हणजेच इथं दोन प्रकारचे आपण जे परिणाम आहेत करणार आहोत किंवा जो आपण दोन प्रकारची एंट्री इथं करणार आहोत. एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज अ टू एक्सेप्ट. एक तर डेबिट होणार, एक डेबिट झालं तर दुसरं क्रेडिट होते आणि जर दुसरं क्रेडिट होत असेल तर एक डेबिट होणार. दिस सिस्टीम ऑफ अकाउंटिंग रिकॉग्नाइज अँड रेकॉर्ड बोथ एक्सेप्ट ऑफ द ट्रान्झॅक्शन. ॲडव्हान्टेज ऑफ द डबल एंट्री सिस्टीम काय आहे तर सायंटिफिक सिस्टीम. हे एक सायंटिफिक आहे. ॲज द कम्पेअर टू द अदर सिस्टीम, दिस सिस्टीम रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इज अ मोर सायंटिफिक युजफुल टू अचीव द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द अकाउंटिंग. एकदम क्लिअरली आणि ॲक्युरेटली इन्फॉर्मेशन आणि आपल्या बिझनेसवरची पूर्ण माहिती हे या डबल एंट्री सिस्टीममधून आपल्याला मिळू शकते आणि कुठल्याही प्रकारची लफाछपी न करता. अ कम्प्लीट रेकॉर्ड ऑफ द ट्रान्झॅक्शन. सिन्स द बोथ एक्सेप्ट ऑफ ट्रान्झॅक्शन आर कन्सिडर, देर इज अ कम्प्लीट रेकॉर्डिंग ऑफ इच एव्हरी ट्रान्झॅक्शन अँड युझिंग दिस रेकॉर्ड वी आर एबल टू कम्प्यूट प्रॉफिट अँड लॉस इझिली. याच्या सहाय्यानं आपण चांगल्या तऱ्हेनं आपलं प्रॉफिट अँड लॉस हे कॅल्क्युलेशन करू शकते आणि उच्च दर्जाची आणि महत्त्वाची माहिती हे आपल्या बिझनेसला मिळू शकते किंवा आपल्या ओनरला मिळू शकते. त्यानंतर महत्त्वाचा पार्ट आपण पाहतो तो म्हणजे फिक्स अकाउंट, फिक्स आणि वर्किंग कॅपिटल फायनान्स. तर ऑर्गनायझेशन रिक्वायर्ड मनी टू कॅरी on the business activity and the money required the organization is termed as a capital. The capital mainly divided into two types. तर कुठलाही बिझनेस चालू करायचा असेल त्याला कंटिन्यू करायचं असेल तर आपल्याला म्हणजे कॅपिटल लागते. कॅपिटल हे दोन प्रकारचे असते, जसे एक फिक्स कॅपिटल आणि दुसरं आहे वर्किंग कॅपिटल. फिक्स कॅपिटल म्हणजे काय आपण बघू. द मॉडर्न फायनान्स मॅनेजर हॅज टू टेक द डिसिजन टू efficiently allocated fixed capital and working capital among the investment of the fixed current asset to ensure the smooth running organization in the long run. बिझनेस जो आहे तो एका दिवसाचा नसून वर्षानुवर्ष चालतो, त्यामुळे त्याला फिक्स अकाउंट म्हणा किंवा फिक्स कॅपिटल म्हणा हे नेहमी पाहिजे. त्यासोबतच वर्किंग कॅपिटल सुद्धा पाहिजे. जसं आपण सॅलरी द्यावं लागते, वेजेस द्यावं लागते, पेमेंट करावं लागते, यासाठी वर्किंग कॅपिटल पाहिजे. आणि फिक्स अकाउंट यासाठी पाहिजे की बाबा आपल्याकडे असेट असली पाहिजे, त्यासोबतच मशिनरी असली पाहिजे आपलं काम करण्यासाठी. फॅक्टरीमध्ये आवश्यक आणि मोठ्या मोठ्या वस्तू जर असेल, एखादी मशिनरी असेल किंवा जागा असेल, स्पेस असेल आणि बिल्डिंग असेल तर या सगळ्याची आपण फिक्स कॅपिटल म्हणतो. द वर्ड्स ऑफ H.G. Gutman clearly explain the importance of the working capital is the lifeblood of nervous center of the business. ते एक महत्त्वाची एक व्याख्या सांगितलेली आहे जे H.G. गुटमॅनने सांगितली की वर्किंग कॅपिटल इज द लाईफब्लड नेवर म्हणजे नर्व सेंटर ऑफ द बिझनेस. एक महत्त्वाचा पार्ट किंवा एक सिस्टीम आहे ते म्हणजे वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल असेल तरच बिझनेस जो आहे तो आपण रन होतो, नाहीतर वर्किंग कॅपिटल नसेल तर थोडा थोडा करत आपला बिझनेस काय होतो, संपून जातो किंवा फिनिश होतो. इन द वर्ल्ड ऑफ द वर्कर द फर्म इज अ प्रॉफिटेबिलिटी इज डिटरमाइंड बाय द पार्ट बाय द वे इज अ वर्किंग कॅपिटल इज अ मॅनेज. फिक्स कॅपिटल काय आपण समजून घेऊ पहिले. फिक्स कॅपिटल रिफर टू द फंड इन्व्हेस्ट इन द फिक्स ऑर परमनंट असेट ॲज अ लँड. फिक्स कॅपिटलमध्ये जमीन असणं, बिल्डिंग असणं, मशिनरी असणं बाय द ऑर्गनायझेशन, तर हे सगळं काय आपलं फिक्स असेट आहे. आपल्याकडे जमीन असली, त्यानंतर बिल्डिंग असेल तर हे फिक्स कॅपिटल आहे आपलं. त्यानंतर फिक्स कॅपिटल इज रिक्वायर्ड फॉर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ बिझनेस. फिक्स कॅपिटल इन्व्हेस्ट इन द लॉंग टर्म असेट इज व्हेरी इम्पॉर्टन्ट सिन्स इट डिटरमाइन द व्हॅल्यू. तर इन्व्हेस्ट इन द लॉंग टर्म असेट, तर फिक्स असेट किंवा फिक्स कॅपिटल हे आपण वारंवार चेंज करता येत नाही, म्हणून हे घ्यायचं असेल तर खूप डिसिजन घेऊन आणि एकदा घेतल्याच्या नंतर ते फिक्स होते, त्याला
लवकरात लवकर किंवा काही काळामध्ये त्याला आपण विक्री करू शकत नाही. तर अशा प्रकारचे आपलं फिक्स कॅपिटल आहे. त्यानंतर आहे वर्किंग कॅपिटल. मी आणखी एकदा सांगते की वर्किंग कॅपिटल म्हणजे डेली युजर आपल्याला जो कोणता खर्च लागत असो त्याला आपण वर्किंग कॅपिटल म्हणतो, किंवा त्याच्यासाठी जो पैसे लागते एक्सपेन्सेस करायला त्याला आपण वर्किंग कॅपिटल म्हणतो. वर्किंग कॅपिटल रिफर टू द which are invested in the material, work in a progress, finished good, receivable, cash, etc. वर्क इन अ प्रोग्रेस म्हणजे वर्क आपलं फिनिश तर झालेलं नाही, पण जे कोणतं काम चालू आहे त्याला आवश्यक घटक आपण पैसे खर्च करून आणणं, फिनिश गुड आणणं, रिसिवेबल्स आणि कॅशने आपण काही ना काही खरेदी करणं, हे सगळं काय वर्किंग कॅपिटलमध्ये येते. वर्किंग कॅपिटल इज रिक्वायर्ड टू युटिलाइज द फिक्स असेट ऑफ द कंपनी. Working capital play a key role in the business enterprises. The efficiency of the business enterprises largely depend on the ability to manage its working capital. And working capital is a concern with the management of a firm's current asset and the current liabilities. तर हे वर्किंग कॅपिटल करंट असेट्ससाठी आणि करंट लायबिलिटीसाठी कमी येते. त्यासोबतच हे डिपेंड आहे की तिथलं मॅनेजमेंट कसं आहे ते. आपण आता वर्किंग कॅपिटल आणि फिक्स कॅपिटल याचे डिफरन्सेस बघू. सगळ्यात पहिले फिक्स कॅपिटल मे बी डिफाईन ॲज अ कॅपिटल इन्व्हेस्टेड इन द लॉंग टर्म. आपण जेव्हा कधी फिक्स असेट घेऊ किंवा फिक्स कॅपिटल घेऊ तेव्हा हे लॉंग टर्म यूज करण्यासाठी घेणार आहोत. एखाद्या वर्षासाठी आपण खरेदी करू शकत नाही. त्यानंतर आपण वर्किंग कॅपिटल बघू की वर्किंग कॅपिटल मे बी डिफाईन ॲज द कॅपिटल इन्व्हेस्टेड इन द करंट असेट. तर दुसरं आपण पाहणार आहोत ते म्हणजे रिक्वायरमेंट. फिक्स कॅपिटल इज रिक्वायर्ड फॉर द इस्टॅब्लिशमेंट ऑफ द बिझनेस. जेव्हा कुठं आपलं बिझनेस इस्टॅब्लिश करायचं असेल किंवा स्थापन करायचं असेल, बिझनेसची सुरुवात करायची असेल त्यावेळेस आपल्याला फिक्स कॅपिटल लागतं. आणि एकदा जर का आपला बिझनेस सुरू झाला तर त्याला कंटिन्यू करण्यासाठी पहिलेच आपल्याला एक डेफिनेशन सांगितली होती, त्यामध्ये नर्व सिस्टीम म्हटलेलं आहे आपल्या वर्किंग कॅपिटलला. तर त्याच पद्धतीने वर्किंग कॅपिटल हे एका सिस्टीम प्रमाणे, ब्लड सिस्टीम प्रमाणे काम करण्यासाठी वर्किंग कॅपिटल हे आपलं कंटिन्यू आपल्या बिझनेसमध्ये पाहिजे. सोर्सेस ऑफ फंड म्हणजे एखादा फिक्स कॅपिटल ज्यावेळेस आपल्याला खरेदी करायची असते तर त्यावेळेस आपल्याला पैसा कुठून येतो तर बघा, द इंडस्ट्री युनिट मोबिलाइज फिक्स कॅपिटल फ्रॉम द व्हेरियस सोर्सेस लाईक अ शेअर, डिबेंचर, बँक एक्सेट्रा करून आपल्याला आपलं फिक्स अकाउंट म्हणजे फिक्स कॅपिटल आपल्याला मिळू शकते. आणि वर्किंग कॅपिटल आपल्याला कुठून मिळू शकते तर कमर्शियल बँकेकडून प्रॉफिट जे काही आपल्याला मिळते त्यामधून जर आपण थोडंसं प्रॉफिट आपण काढून ठेवला असेल म्हणजेच रिटेन करून ठेवला असेल त्याला आपण वर्किंग कॅपिटल म्हणून आपण यूज करू शकतो. विच आर रिपेबल बिफोर अ 1 year. आणि कन्व्हर्शन आहे की द फिक्स कॅपिटल विच इज यूज फॉर द फिक्स असेट इज नॉट इझिली कन्व्हर्टेबल इन टू कॅश. फिक्स आपलं जे कॅपिटल आहे ते पटकन असं आपल्या कॅशमध्ये कन्व्हर्ट होत नाही, पण वर्किंग कॅपिटल हे इझी असल्यामुळे, लिक्विडिटी असल्यामुळे ते पटकन काय होते आपल्या कॅपिटलमध्ये किंवा आपल्या कॅशमध्ये कन्व्हर्ट होते. त्यानंतर फिक्स कॅपिटल इज अ वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. जसं आपण जमीन घ्यायची असेल तर एकदा आपण जमीन घेतली की त्याला लवकरात लवकर विकायला काढू शकत नाही किंवा घेणं किंवा खरेदी करणं हे सोपी गोष्ट नाही. त्यामुळे फिक्स कॅपिटल वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे आणि आपल्या बिझनेससाठी. त्यामुळे खूप डिसिजन मेकिंग हे खूप पर्टिक्युलरली करून किंवा एकदम चांगली करून आपल्याला करावं लागते. वर्किंग कॅपिटल इज रिक्वायर्ड कॉन्स्टंटली डे टू डे बिझनेस ॲक्टिव्हिटी फॉर द ऑर्गनायझेशन. वर्किंग कॅपिटल हे डेली आपण निर्णय घेऊ शकतो. आणि ड्युरेशनचं आहे तर लॉंग टर्म आहे, हा शॉर्ट टर्म आहे आपलं वर्किंग कॅपिटल. त्यानंतर रिटर्न जर असेल तर फिक्स कॅपिटल एम्स लॉंग टर्म रिटर्न टू द ऑर्गनायझेशन. आणि वर्किंग कॅपिटल इज जनरली फोकस ऑन द मीटिंग द रिक्वायर्ड टाइप्स ऑफ अकाउंट बघितलं. त्याआधी तुम्ही अकाउंटची डेफिनेशन जरूर बघा, तो एक व्हिडिओ आहे. टाइप्स ऑफ अकाउंट पाहिले आणि गोल्डन रूल्स बघितले. त्यानंतर डबल एंट्री सिस्टीम सुद्धा बघितली. आणि वर्किंग कॅपिटल आणि फिक्स कॅपिटल याचे डिफरन्सेस काय, त्याचे महत्त्व काय, आपण हेही जाणून घेतलं. तर अशा पद्धतीने हा एक लेक्चरच झालं. तुम्हाला कसं वाटलंय मला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलसोबत जोडण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आणखी भारी भक्कम जे व्हिडिओ आहेत आपल्या एक्झामसाठी महत्त्वाचे असणारे मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल.